तर कल्याण डोंबिवली एसटी प्रवर्गासाठी सोडत जाहीर झालेली आहे। तिथे एसटी प्रवर्गासाठी पहिली सोडत म्हणजे पहिली चिठ्ठी काढली जाते। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी महापौर पदासाठी एसटी प्रवर्गासाठी जाहीर झालेली आहे। तर कल्याण डोंबिवली ज्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं, मुंबईकडे जसं पद्धतीने सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, तसंच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये महापौर पद कुठल्या प्रवर्गामधलं असेल याच्याकडे लक्ष लागलेलं होतं। आता ही जागा एसटी प्रवर्गासाठी जाहीर झालेली आहे। कल्याण डोंबिवलीचं महापौर पद आता एसटी साठी जे आहे ते जाहीर झालेलं आहे। तर कल्याण डोंबिवलीचं महापौर पद हे एसटी प्रवर्गासाठी जाहीर झाले। पहिली चिठ्ठी ही कल्याण डोंबिवली महापौर पदासाठी काढण्यात आलेली आहे आणि तिथे एसटी प्रवर्गाचा महापौर असणार आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये। कल्याण डोंबिवलीमधल्या या लढतीकडे, या महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जेवढी चुरस जी आहे निवडणुकीच्या दरम्यान होती, तेवढी चुरस आता त्या ठिकाणी कोण सत्ता स्थापन करणार याकडे सुद्धा लागलेली आहे आणि आता एसटी प्रवर्गाचा महापौर त्या ठिकाणी असणार आहे। बरोबर आहे। कल्याण डोंबिवलीसाठी कालपासून आपण घडामोडी बघतोय। तिथे शिंदे गट सत्ता स्थापन करणार का, कोणाची मदत घेऊन महापौर कोणाचा होणार, मात्र आता तो एसटी प्रवर्गाचा होणार हे जाहीर झाल्यानंतर आता पक्ष आपापले उमेदवार चाचपडायला सुरुवात झालेली असणार आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये जर आपण पाहिलं तर शिंदे आणि भाजप यांनी युतीनं ही निवडणूक लढवलेली होती। ठाकरे बंधू एकत्रितरित्या या निवडणुकीसाठी उतरलेले होते। मात्र आता आपण पाहतोय काही तासांपासून ज्या घडामोडी घडतायत, कालपासून ज्या घडामोडी घडतायत की मनसेच्या 5 नगरसेवकांचा शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा, त्यावरून टीका टिप्पणी सुद्धा केली जाते। मात्र एकूणच आकड्यांची बेरीज जी आहे ती त्या ठिकाणी शिंदेची शिवसेना असो किंवा भाजप असो यांच्याकडून सुरुवात झालेली आहे। आता एसटी प्रवर्गासाठी सोडत निघते। एसटी प्रवर्गासाठी कल्याण डोंबिवली, त्याच्यानंतर आता एसटी प्रवर्गासाठी सोडत निघते। आता त्यासाठी चिठ्ठी काढली जाईल। कल्याण डोंबिवली ही महानगरपालिका तर एसटी प्रवर्गासाठी आरक्षित असणार, महापौर एसटी प्रवर्गाचा असणार हे आता निश्चित झालेलं आहे। त्यामुळे कल्याण डोंबिवलीचा महापौर कोण असणार, तो एसटी प्रवर्गाचा असणार हे मात्र निश्चित झालंय आणि त्यानंतर आता एसटी प्रवर्गासाठी चिठ्ठी काढली जाईल। नक्कीच आता एसटी प्रवर्गासाठी जी चिठ्ठी काढली जाते तर त्यासाठी नेमकी कोणती महानगरपालिका येते हे अवघ्या काही मिनिटांमध्ये चित्र जे आहे ते स्पष्ट होईल। महापौर पदासाठीच्या आरक्षण सोडतीला सुरुवात झाली आहे। महानगरपालिकांची नावं ही चिठ्ठीमध्ये आहेत, त्या बॉक्समध्ये आहेत आणि पहिला प्रवर्ग हा एसटी प्रवर्ग होता। त्यावेळेला चिठ्ठी ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निघाली। त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एसटी प्रवर्गाचा महापौर असणार हे आता निश्चित झालंय। त्यानंतर आता दुसरा क्रमांक आहे एसटी प्रवर्गाचा। त्यानंतर दुसरी चिठ्ठी काढली जाईल, त्यामध्ये कोणत्या महानगरपालिकेचं नाव समोर येतं तिथला महापौर हा एसटी प्रवर्गाचा असेल हे आता निश्चित होईल। कलम 37 उपकलम 2 नुसार आरक्षण काढताना एससी, एसटी, त्याच्यानंतर इतर मागास जाती आणि ओपन आणि त्यात महिला अशा प्रवर्गासाठी आरक्षण जे आहे काढण्याची तरतूद असते।